अशानं चिकूच्या आत्म्याला शांतता मिळणार नाही, सुख होणार नाही. तो आज खऱ्या अर्थानं चिकूची कमतरता जाणवते. चिकू असते ना तर तिने मालतीला समजावलं असतं, तिला हसवलं असतं, शांत केलं असतं. आणि राणी आणि चिकूची मैत्री बघता मालती जे आरोप करतायत ना त्यात काही तथ्य नाहीये. तर देवाची प्रार्थना करून चिकूच्या आत्म्याला शांतता मिळणार नाही. खऱ्या अर्थानं घरामध्ये शांतता, आनंद नांदला पाहिजे. देव करो आणि मालतीला सद्बुद्धी येऊ. मला असं वाटलं होतं इथं तरी काहीतरी सापडाल आपल्याला. ह्यो ऍक्सिडेंट होता का घातपात हे कसं कळणार? त्यासाठी आपल्याकडे काहीतरी पुरावा पाहिजे. खोट्या हा, पुरावा सापडला. तो बघ. चल. अरे गोट्या, हा तर आमच्या घरातला डबा आहे. हा इथं कसं काय आला? ऍक्सिडेंट तर खूप मागं झाला होता, मग हा डबा इथं कसं काय आला, ते पण विरुद्ध दिशेला? हा, हे बाकी बरोबर बोलली तू. असं पण होऊ शकतं ना की ऍक्सिडेंट तिकडे झाला आणि डबा उडून इकडे आला. पण गोट्या एवढ्या लांब कसा येईल बरं डबा? काय बोलतोय? काय वाटतंय तुला, काय करायला पाहिजे? गोट्या, मला असं वाटतंय की आपण पोलिसांकडे जायला पाहिजे. आता तेच या प्रकरणाचा काय तो शोध लावतील. हा, बरोबर आहे. आपण पोलिसांकडेच जाऊ. चल. सर, सर सर साहेब, आम्हाला काहीतरी सांगायचंय. हा बोला. सर, तुम्हाला अश्विनीच्या ऍक्सिडेंट बद्दल काय कळालं का? नाही, पण आम्ही त्याची चौकशी करतोय. सर, ऍक्सिडेंटच्या जागेवरती तुम्हाला कुठला जेवणाचा डब्बा सापडला का? काय? जेवणाचा डबा? आणि तो ऍक्सिडेंटच्या ठिकाणी कशाला सापडेल? हो, सापडला पाहिजे ना सर, कारण अश्विनी घरी हॉस्पिटलमधून माझ्यासाठी डबा आणायला गेली होती आणि मग येताना तिचा ऍक्सिडेंट झाला. अहो, पण मग जर ती डबा घेऊन निघाली होती तर डबा ऍक्सिडेंटच्या ठिकाणीच पडायला पाहिजे होता ना, म्हणजे तिथे तो डबा सापडायला पाहिजे होता. एक मिनिट, अर्धवट काही सांगू नका. तुम्हाला काय म्हणायचं ते नीट सांगा. सर, मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. मला बघण्यासाठी सगळे घरातले तिकडं आले होते. आता येताना आमच्या अजितदादांकडून माझ्यासाठी चुकीचा डब्बा आणला गेला, म्हणून अश्विनी डबा घ्यायला परत घरी गेली होती. घरी फक्त विक्रांत सर आणि उर्मिला ताई होते. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी अश्विनीला डबा घेऊन येताना पाहिलं. जर अश्विनी डबा घेऊन निघाली तर ऍक्सिडेंट झाल्यावरती तो डबा तिकडेच पाहिजे ना. मग असा कसा तिचा ऍक्सिडेंट झाला सर? ऍक्सिडेंट कसा झाला म्हणजे? अहो, रोज हजारो ऍक्सिडेंट होतात, तसाच हा झाला असेल. आणि आम्ही चौकशी सुरू ठेवली आहे. तो ड्रायव्हर पण फरार आहे, ज्याला आम्ही शोधतोय. माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही ह्या प्रकरणाला फक्त ऍक्सिडेंट म्हणून बघू नका. पण तुम्हाला असं का वाटतंय हा ऍक्सिडेंट नाहीये? कारण मिळालेल्या फुटेजप्रमाणे आणि इतर सगळ्या गोष्टींमुळे तरी असं दिसतंय की धडक चुकून लागली, त्यामुळे हा अपघात घडलाय. सर, मी सांगते तुम्हाला काय झालंय. अहो, माझ्यासाठी त्या दिवशी जी भाजी बनवली होती, जी अश्विनी डब्यात घालून माझ्यासाठी आणणार होती, तीच भाजी मला आमच्या टेरेसवर सांडलेली सापडली. मग मी तो डबा शोधण्यासाठी ऍक्सिडेंटच्या स्पॉटवरती पण गेले. सर, तो डबा मला तिथं सापडला नाही सर. मला तो डबा आहे ना ऍक्सिडेंट पासून काही अंतरावरती, ते सुद्धा विरुद्ध दिशेला सापडला सर. हे बघा हा डबा. तुमचा कोणावर संशय? संशय तर असं कोणावर नाहीये सर, पण मला एवढंच वाटतंय की हा ऍक्सिडेंट नसून घातपात आहे. ठीक आहे, आम्ही या प्रकरणाची कसून चौकशी करतो. बघूया हाती काय लागतंय का. धन्यवाद सर, आभारी आहे. सर, तुम्ही प्लीज या प्रकरणाची चौकशी करा. तुम्ही काय काळजी करू नका. हा डबा आमच्याकडे जमा करा आणि तुम्हाला जे काही स्टेटमेंट द्यायचं ना ते लेखी स्वरूपात द्या. चला. हां, चल.
आई तुम्ही ठीक आहात ना? कशी ठीक असेल बघितलं ना